बंडमध्ये हा तुफान राडा झालेला आहे। सदावर्ती आणि शिंदेच्या सिरेमध्ये हाणामारी या ठिकाणी झाला। जोरदार राडा या ठिकाणी दोन्ही सभासदांमध्ये या ठिकाणी झालेला आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। सदावर्ती अडसूळ गट या ठिकाणी भिडले। एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ही हाणामारी झाली आहे। संचालकांमध्येच हाणामारी या ठिकाणी झालेली आहे। परंतु काही संचालक आमचे काही लोकांनी आमिष दाखवून ओढून गेल्यानंतर हा वाद जास्त झाला। त्यामध्ये मी कुणाचं नाव घेणार नाही की राजकीय पक्षाचे काही लागेबांधे या बँकेच्या निमित्तानं आले आणि ते काही संचालक 9 संचालक हे वेगळे राहिले की आज या ठिकाणी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी आज आमची सगळ्यांची मीटिंग होती। या मीटिंग ही शांततेत चालू होती आणि शांततेत पार पडली होती, परंतु काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला, जातीवाचक बोलले, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि आमच्या महिलेचे कपडे वगैरे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आलं। ह्या प्रकारचे गंभीर आणि वारंवार त्या संचालकांच्याकडून महिलांचा अपमान होतो। बँकेतले कर्मचारी असले तरी महिलांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिष दाखवून की कसं त्यांचा छळ होईल किंवा म्हणजे आपल्याला कसं मिळेल अशा प्रकारचं घाणेरडं म्हणजे हे संचालक हे वागतात। आणि आज त्या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलं की बाबा आमच्या महिलांच्यावर जे अत्याचार केले की त्यांनी त्या सभागृहामध्ये, त्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आम्ही आलो। तुम्ही आलात तक्रार द्यायला, नेमकं काय तक्रार आहे तुमची, कुठं बैठक होती आणि कोण आहेत ते? बँकेचे संचालक आहेत ते, सदर व्यक्ती धीरज तिवारी म्हणून आहेत, बनकर साहेब म्हणून आहेत ते, त्याच्याचबरोबर सुनील राठोड आणि प्रवीण जाधव म्हणून आहेत। आम्ही जेव्हा बोनससाठी मागणी करत होतो त्यांना, तर त्यांनी वाद उद्भवला, शिवीगाळ केली, मला जातीवर बोलले, मारहाण केली आणि मला मुक्कामार भरपूर लागलाय, माझ्या हाताला बी मारलेला आहे त्यांनी खूप। त्यामुळे मी तक्रार द्यायला आज इथे आलेले ना। एवढं नेमकं या पदावर बसल्यानंतर एवढ्या प्रकारची दादागिरी नेमकं कोण आहे, कुठल्या पक्षाचे आहेत आणि कुठल्या संघटनेमुळे ते अशा पद्धतीचे वागणूक तुमच्या? मला त्यांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल नाही बोलायचं। त्यांनी निवडून आणले आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी, पण काही आमिषापोटी ते तिकडे निघून गेलेले आणि त्यांच्या पॉवरमुळे ते एवढे बोलतायत। कुठल्या गटात निघून गेले? विरोधी गट म्हणजे आता तुमचं जे पॅनल आहे ते कुठल्या? एकाच गटात निवडून आलेलो आहोत, पण कसं असतं म्हणजे साहेब, प्रत्येकाची स्वतःची एक पात्रता असायला पाहिजे। महिला जे असतात आपल्या कर्मचारी काम करणाऱ्या, त्या महिला शेवटी आपल्या आई बहिणी आहेत, मुली आहेत आपल्या, त्यांच्यावर जर तुम्ही समजा वाईट नजर ठेवून नको त्या गोष्टी करत असाल, आज तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। आपण सगळे एकाच पक्षामध्ये आहात आणि आता अडसूळ साहेब पण देखील आलेले आहेत या ठिकाणी, काय सांग? नाही, आमचा काय संबंध नाही त्यांच्याबरोबर, आम्ही त्या गोष्टीबद्दल काहीच बोलणार नाहीये। आम्हाला फक्त आमचे सभासद महत्वाचे आहेत, आमची सभासद महत्वाची, आमची बँक महत्वाची। बँकेचं पूर्ण नाव काय आणि किती अशा महिला आहेत आणि किती लोक आहेत जे तक्रारीदार? एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही आमची एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची बँक आहे आणि ह्याच्यावर सदावरती पॅनल निवडून आलेलं होतं, पण त्याच्यातले काही लोक आमुष्यापोटी दुसऱ्या गटामध्ये, सेनेच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला। अडसूळची एक युनियन आहे त्यामध्ये, आणि सगळे हे अडसूळ आतापर्यंत अडसूळ काय करायचा, बँकेत जे आहे संचालकांना फुल वाव दिलेला होता, ₹10 बँकेतल्या बाईला जाऊन काही म्हणायचं। पण हे आम्ही जसं निवडून आलं तसं आम्ही हे बंद केलं। कोणत्याही बाईला माया बहिणीसारखं आम्ही स्वतः नोकरी करतो ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये, हे व्हिडिओ कॉल, कपडे काढून बँकेमध्ये व्हिडिओ कॉल करून दाखवा, ही भाषा डायरेक्टरची। आणि माझ्या बाबतीत सुद्धा भाषा, मी डायरेक्टर असून, मी स्वतः डायरेक्टर असून त्यांची ही भाषा कशासाठी सहन करायची? मीटिंग मध्ये आलं की अरे रावी, खालच्या थरावर बोलणं, लज्जा उत्पन्न होईन असे हावभाव,
आणि ते तितक्या खालच्या शब्दच वाटत नाही ते हे शब्द. बरं एका चूक आमची एक चूक झाली, आम्ही त्यांना तिकीट दिलं, निवडून आणलं आमच्या बरोबर, ही आमची चूक आहे म्हणू आम्ही. पण इतकं आणि ह्या लोकांचं संरक्षण करायला राजकीय पार्ट्या उतरतात. त्यांच्या माया बहिणीला धरल्यावर कपडे फाडलेत माझे सगळे, धरल्यावर येतील का वाचवायला? हा, आज 25 जणीच्या तक्रारी आल्या की डायरेक्टर लोकांना आम्हाला एकटीला कॅबिन मध्ये बोलवून आमच्यासोबत चुकीचं कृत्य केलं म्हणून मराठा समाजाच्या मुलींच्या तक्रारी येतात. आज त्यांचे लग्न झालेले नाहीत, आयुष्य बरबाद. आपल्या बायका माया बहिणी कामाला जातात, कुठं त्यांच्या बरबाद होऊ द्यायचे का जीवना? आज काय वाद झालेला नेमका? आज काय वाद झाला? तुम्हाला कोणाकोणाला मारहाण? आज ज्यावेळेस आम्ही मीटिंग मध्ये आलो, शांततेने मीटिंग करण्यासाठी आलो, तर आम्ही त्यांनी लगेच रेकॉर्डिंग करू शिवीगाळ आणि ते बोलायचे ना आम्ही बोलताना रेकॉर्डिंग करून घ्यायचे, ते बोलायचे ना आम्ही बोलताना रेकॉर्डिंग करून घ्यायचे. आणि ते हे सगळं राजकारणी लोकांच्या जीवावर करायले तर चुक महिना लपून जाऊन बसते. त्यांचं कोण हे सारलं करतंय? लोकांच्या बाईला धरल्यावर त्याच्या मनामध्ये भिव कसं नाही की लोकांना आपण जे असं करतो याचं नेमकं काय होईल म्हणून. एकंदरीत पाहायला गेलं तर हा वाद जो आहे हा पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेला आहे. दोन्ही तर नागपाडा